श्रावण महिना हा सणांचा राजा आहे. श्रावण महिन्यापासूनच सणावारांना सुरुवात होते. आपल्या हिंदू धर्मात सणांना खूप सारे महत्त्व आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे कृष्ण जन्माष्टमी. आता जन्माष्टमी साजरी कधी करायची असा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, कारण 15 ऑगस्टला आहे कृष्ण जन्माष्टमी आणि 16 ऑगस्टला आहे गोपालकाला. तर बघा, श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीला झालेला असून तो रोहिणी नक्षत्रात आहे. बालकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झालेला आहे, म्हणून आपल्याला 15 ऑगस्टला रात्री 12 वाजता कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे. आता कृष्ण अष्टमी कशी साजरी करावी, पूजा कशी मांडावी, नैवेद्य कुठला दाखवायचा आणि उत्तर पूजा कशी करायची याबद्दल आपण सगळी माहिती एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी मी वंदना, आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या चंद्राप्रमाणे एका पायावर भार देऊन, पाय वाकडा ठेवून, शरीराचा कमलीय वळण देऊन उभा राहिलेल्या मुरलीधराने ज्या दिवशी संसारात प्रथम पदार्पण केले तो दिवस इतिहासात अमर झालेला आहे. मेघांचा गडगडाट होत आहे, बिजली कडकडत आहे, मुसळधार पाऊस पडत आहे. अशा वेळी श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे. आज घरोघरी गोकुळ अष्टमी साजरी केली जाते. ज्या ज्या घरात श्रीकृष्णाची पूजा केली जाते त्या घरात कधीही कशाची कमी पडत नाही. घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. खरं तर श्रीकृष्णाची सेवा करणे हे परम भाग्य आहे. पूजेची मांडणी करण्यासाठी आपण सर्वप्रथम चौरंगावर पूजा मांडण्यास सुरुवात केलेली आहे. त्यासाठी प्रथम आपण धूप दीप प्रज्वलित करून घेतलेले आहे. बालकृष्णासाठी आपण एक झुला घेतलेला आहे. श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झालेला आहे आणि आपण ही 12 वाजता कृष्ण जन्माष्टमी साजरी करत असतो. रात्री 12 वाजता आपल्याला श्रीकृष्णाला स्नान घालायचे आहे आणि त्यानंतर पंचामृताने आपल्याला स्नान घालायचे आहे. पंचामृताने स्नान घातल्यानंतर आपल्याला परत श्रीकृष्णांना शुद्ध पाण्याने स्नान घालायचे आहे. पंचामृत स्नान समर्पयामी. श्रीकृष्णांना स्नान घातल्यानंतर श्रीकृष्णांना स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपण बालकृष्णाला झुल्यामध्ये बसवलेले आहे. बालकृष्णाचं अगदी लाजेरं आणि साजेरं रूप दिसत आहे. त्यानंतर आपण बालकृष्णाला हळदी कुंकू लावलेले आहे आणि बालकृष्णांना धूप दीप दाखवलेले आहे. अगदी डोळ्यात साठवून घ्यावे असे बालकृष्णाचे रूप दिसत आहे. श्रीकृष्ण म्हणजे असाधारण असं व्यक्तिमत्व. आध्यात्मिक, सामाजिक, नैतिक किंवा दुसऱ्या कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी श्रीकृष्णासारखा समजोद्गार दुसरा कोणी झालेला नाही. त्यानंतर आपण बालकृष्णाला फुलं अर्पण केली आहेत. तुमच्याकडे हवे असलेली फुले तुम्ही बालकृष्णाला अर्पण करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार चौरंग फुलांनी सजवू शकता. भगवान श्रीकृष्ण लहान होते त्यावेळी घराघरातून लोण्याची चोरी करीत होते आणि
ते लोणी सर्व गोपांना वाटून टाकत होते. आणि कृष्ण आणि सुदामाची मैत्रीची गोष्टच वेगळी आहे. श्रीकृष्णाने सुदामाचे पोहे खाल्लेलेही आपल्याला माहीत आहे. भगवान हा केवळ भावाचा भुकेलेला आहे. भावाने ठेवलेल्या रुक्मिणीच्या तुलसीच्या दरानेही तो तोलला गेला आहे. म्हणून तर श्रीकृष्णाला नैवेद्य ठेवताना ह्या सर्व गोष्टी आपल्याला ठेवायच्या आहेत. बाळकृष्णाला आपल्याला भिजलेले पोहे, लोणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोपालकाल्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. आणि न विसरता त्यात आपल्याला तुळशीचे पान ठेवायचे आहे. तसेच फुलासोबत बाळकृष्णाला आपल्याला तुळशीचे पान अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाला झुल्यात झुलवायचे आहे, म्हणजे झोका द्यायचा आहे. जर आपल्याला पाळणा गीत येत असेल तर आपल्याला तेही गायचे आहे. आणि आपल्याला कृष्णाचा जय जयकार करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाच्या सेवेबरोबर उपवास करणे तितकेच महत्त्वाचे आहे. असे म्हटले जाते की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाने अनेक फायदे होतात. ह्या जन्माष्टमीला व्रतराज असेही म्हणतात. एक जन्माष्टमीचा उपवास म्हणजे हजारो एकादशीचे केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होते. सर्वजणांनीच आपल्या आपल्या घरी कृष्ण जन्माष्टमी साजरी करावी. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.